कोणीही आळस करायचा नाही, घाईघाई करायचं नाही. कधी मिळत नव्हतं ते लेकरा बाळाच्या आयुष्याचं आपल्याला आता मिळालं आणि ते जाता कामा नाही. काल परवापासून मी बघतोय, आता तुम्हालाही जाहीर ऐकायला आणि बघायला मिळालं. गप्पा वाटत होत्या काहींना, तर 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचा फायदा 2 ते 2.5 कोटी मराठी घेणार आहेत हे जाहीर झालं. एक गोष्ट आहे ते लक्षात ठेवा, नुसतं आनंदाच्या भरात राहू नका. आरक्षण मिळालं, कोटीनं मराठी आता आरक्षणात जाणार, त्यांचं कल्याण होणार. नुसतं आनंदाच्या भ्रमात राहू नका. जर याला कुणी आडवं गेलं, आता त्याला नीट करायची सुद्धा जबाबदारी आता आपल्या तुम्हाला प्रत्येकाला जमीन आहे आणि तुमच्या जमिनीवर जर कुणी अतिक्रमण करायला गेलं तर तुम्ही आता गप्प बसणार का? कारण तुमची ती हक्काची जमीन आहे. तिच्यात जर आता कोणी नांगर हाणीत असलं, तुम्हाला जर इथं कळालं तुमच्या शेतात कोणीतरी नांगर हाणते, तुम्ही इथून उठून जाणार, त्याचं बंद करणार. आरक्षण ही तुमच्या लेकरा बाळाची, लेकीबाळीची, आयुष्याची भाकर हे लक्षात ठेवा. आणि तिला जर कोणी आडवं जायचा प्रयत्न केला आणि आपल्याला कोणी प्रमाणपत्र मिळाले, त्याच्या विरोधात जर कोर्टात कोणी गेला, तर आता मात्र त्याला नीट करायचं, सोडायचं नाही. तुम्ही गाफील राखाल, तुम्ही गप राखाल, त्याचे दुष्परिणाम पुन्हा लेकरा बाळाला भोगावं लागतील, लक्षात ठेवा. कारण या सप्ताहाच्या निमित्तानं सांगतो, सप्ताहाची भूमिकाच ती असते. वारकरी संप्रदायाची, देवदेवताची भूमिकाच ही आहे की अन्यायापासून समाजाला सुख मिळालं पाहिजे. आपण सत्य करतो, मा येत नाही, तसाच पर्याय पुढच्याही काळात जर आंदोलनाची दिशा ठरली. उद्या 30 तारखेला मी पत्रकार परिषद घेणार आणि पुढच्या आंदोलनाची दिशा उद्या जाहीर करणार. उद्या जे काय आपलं निवेदन ठरलं, त्या निवेदनाप्रमाणे सगळ्यांनी ताकदीनं आंदोलनात उभा राहायचं.